शेतकरी मित्रांनो, कृषी विभागाच्या महाडीबीटी साईटवर ज्या काही योजना आहेत, त्या योजनेसाठी काही शेतकऱ्यांनी फॉर्म भरला असेल. कोणी ट्रॅक्टरचा भरला असेल, कोणी कुटिंग मशीनचा भरला असेल, कोणी टोकन यंत्राचा भरला असेल, कोणी नॅसपॅक फवारणी पंप, ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले होते पाठीमागे त्यांचे सोडत झालेले आहे. आणि अशा प्रत्येक शेतकऱ्यांना मेसेज आलेले आहेत की बाबा ज्या ज्या योजनेमध्ये त्यांची सोड झालेली आहे त्यांना प्रत्येकाला मेसेज आलेले आहेत की बाबा कागदपत्र अपलोड करा. तर ज्यांनी ट्रॅक्टरचा भरला होता त्यांना देखील आलेला आहे. ज्यांनी चाफ कटर म्हणजे कुटिंग मशीनसाठी ज्यांनी भरला होता त्यांना देखील मेसेज आलेले आहेत. आणि आता आपल्या महाडीबीटी साईटवरती जाऊन तो काय तुमचा जो काय फार्मर आय डी आहे तो फार्मर आय डी तिथे प्रविष्ट करून ती साईट ओपन करून कागदपत्र अपलोड करा या या बटनावर क्लिक करून तुम्हाला जे काय कागदपत्र आहेत ते अपलोड करायचे आहेत. समजा ट्रॅक्टर असेल, कुटिंग मशीन असेल, टोकन यंत्र असेल तर त्यांचं कोटेशन आणि बिल हे तुम्हाला तिथं अपलोड करायचं आहे. जे का ज्या योजनेमध्ये तुम्ही फॉर्म भरला होता आणि ज्या योजनेमध्ये तुमचे सोड झालेले आहे ते आपापल्या जाऊन तिथं फार्मर आय डी टाकून तुम्ही तिथं कागदपत्र कोणते अपलोड करायचे ते बघू शकता आणि ते तुम्ही कागदपत्र अपलोड करू शकता. तर हे कागदपत्र हे 8 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला ते अपलोड करायचे आहेत. आणि नंतर अपलोड झाल्यानंतर परत जे काय त्याची पूर्वसंमती येणार आहे, पूर्वसंमती आल्यानंतर तुम्हाला जे काय तुम्ही यंत्रसामग्री निवडलेली आहे, जे काय तुम्ही योजनेमध्ये पात्र झालेला आहात, त्याच्यानंतर पूर्वसंमती आल्यानंतर तुम्हाला ते समजा कुटिंग मशीन असेल, टोकन यंत्र असेल किंवा ट्रॅक्टर असेल तर ते तुम्हाला खरेदी करायचं आहे. आणि जे काय अनुदान वगैरे आहे ते परत तुम्हाला पूर्वसंमती आल्यानंतर ज्यावेळी तुम्ही खरेदी करणार आहेत त्याच्यानंतर तुम्हाला ते भेटून जाणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांना असा मेसेज आलेला आहे त्यांनी लगेचच जाऊन आपले कागदपत्र अपलोड करून घ्यायचे आहेत आणि पुढील योजनेचा लाभ घ्यायचा आहे. तरी अजून काय अपडेट असतील तर आपण वेळोवेळी व्हिडिओ काढणार आहोत, आपण सांगणार आहोत. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलचं नाव आहे अक्षय शिंदे, चोराखळी नगरी, विषय गावाकडचा. अशा प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण परत व्हिडिओ बनवणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.